महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्याचा महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक सोमवारी महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडली। यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे कोणताही जल्लोष न करता निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यात आली। मात्र निवडणूक सुरू असताना रील तयार करणारे कार्यकर्ते सभागृहात वावरत होते। त्यांच्यावर कोणाचाही कंट्रोल पाहायला मिळाला नाही। या रील बहाद्दरांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी अधिकारी आणि कर्मचारी बोलून दाखवत होते। पुणे महानगरपालिकेच्या सभागृहाची एक परंपरा आणि शिस्त आहे। महापालिका कर्मचारी आणि नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना सभागृहामध्ये प्रवेश देण्यात येत नाही। असं असताना अनेक नगरसेवकांची समाज माध्यमांचे काम पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी थेट सभागृहामध्ये प्रवेश केला। मोबाईलवर सभागृहातील संपूर्ण चित्रीकरण करण्यात येत होते। महापौर पदाची निवडणूक असल्यामुळे सुरक्षा विभागाकडून नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना पास देण्यात आले होते। असं असताना रील तयार करणारे कार्यकर्ते सभागृहात कोणाच्या परवानगीने आले हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। महापालिका निवडणुकीमध्ये समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रचार करण्यात आलाय। प्रत्येक उमेदवारानं या माध्यमांचा वापर केला। आता निवडणुका संपल्यात। महापालिका सभागृहाला एक मान आणि शिस्त आहे। सभागृहात कोणाला कसाही वापर करता येणार नाही। महापौरांची निवड झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी सभागृहातच फोटोग्राफी केली। त्यामुळे सभागृहाची शिस्त ही नवीन नगरसेवकांना प्रत्येक पक्षाकडून सांगणं आवश्यक आहे। दरम्यान या प्रकारावर अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। महानगरपालिकेच्या पत्रकार गॅलरीमध्ये पत्रकारांना प्रवेशासाठी पास देण्यात आले होते। असं असताना पत्रकार गॅलरीमध्ये सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांचा वशिला लावून प्रवेश मिळवला। पत्रकार गॅलरीमधून रील आणि समाज माध्यमांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आले। महानगरपालिकेच्या सभागृहाचं पावित्र्य नवीन सभासदांनी पाळणं आवश्यक आहे। सुरक्षा विभागाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर सुरक्षा विभागानं अशा कार्यकर्त्यांना सभागृहाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।